आता एक जण जातात उतरलेत म्हणजे आपल्या गावाकडच्या रोशन या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत। मी आलो कालच गावी आलोय आणि हा माझा मित्र खास आदित्य जाधव पेप्सी खायला उर्फ आदू पेप्सी खायला या। आणि तर आज आम्ही पोरं आहेत आणि आज आम्ही चाललोय थोडं नदीवरती चाललोय। तर व्हिडिओमध्ये सगळे तुम्ही राहा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। चला ही पाहून लहानपणीची आठवण आली। पेप्सी 1 रुपयावाली पेप्सी। आणि हे बघा सगळीजण जांभळाच्या झाडाखाली आहेत, जांभळं खातात। आपल्या पोरांचे अध्यक्ष आहेत, पेप्सी खाताना दिसतात। आमचा मशाल आणि आमची मशाल हे बघा शिवसेना निघाला आणि आता पण तूच मला त्या दिवशी सांगितलंस पियत नाही काय नाही एकदम ह्या झालाय, आता काय झालं? इकडच्या साईडला कुठं सिक्स कुठं सगळी जांभळं पाडतात। अजून खाली जाऊ जिथे जायचं आहे तिकडचं काय चालू नाही आहे, कधी जायचं कधी नाही जायचं, पण इथे सगळेजण जांभळांच्या मागे आहेत। हे बघा जांभळं पाळतात आणि खातात। IPL विषय चालू आहे, फुल IPL विषय चालू आहे। काल चेन्नई सुपर किंग बाहेर गेली त्यामुळे सगळे म्हणजे चेन्नईवाले फॅन, मी पण चेन्नईचाच फॅन आहे, तर थोडा आम्ही दुःखी आहोत। हा मेन आहे आमच्यामधला आणि गावाला या सगळ्यांच्या अगोदर आलाय। पण हा 5 दिवस सासरवाडीत आणि इथं आल्यापासून जेवढ्या कवाल्या झाल्या जेवढ्या पण गावात तेवढ्या कवाल्यानं जाणारा हा एक माणूस आहे। सगळीजण एकत्र भेटल्यावरती जो आनंद असतो ना, आणि गावच्या ठिकाणी सगळेजण भेटतात, खूप बरं वाटतं। आणि वर्षातून एकदा भेटतो तर खरोखर खूप मजा करावी। हे बघा सगळेजण चालू आहेत आम्ही, आणि आपले आधीचे पण ब्लॉग आहेत ते पण ज्याने बघितले नसेल त्यांनी बघा आणि भावाला थोडाफार सपोर्ट करा। पण सगळे एकत्र भेटलो सो थोडंसं प्लॅनिंग झालं, त्यामुळं आम्ही सगळे आता नदीवरती निघतोय। हे बघा MS धोनीचा फॅन तो काल रात्री सांगत होता जेवढ्या पण मॅचला मी टी-शर्ट घातलं तेवढ्या पण मॅच CSK हारले आहे। थोडं दुःख आहे थोडं। चला अध्यक्ष सगळे पुढे चालतात आणि आधुनिक केक कापला शेणामध्ये। डावऱ्या कसास हाय कर। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। हे बघा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष 2 आहेत आमच्याकडं आणि उपाध्यक्ष 1 आहे। नाही खूप बरं वाटतं असं सगळेजण भेटतोय, मस्ती वगैरे करतोय, बोलतोय हसतोय वगैरे, तर खूप बरं वाटतंय। अध्यक्ष आमच्यामध्ये सर्वात म्हातारा माणूस नाही बोलता येणार, सगळ्यात वयाचा आमचा दादा आणि अध्यक्ष। नाही वय जरी जास्त असलं तरी जोश सर्वांपेक्षा जास्त आहे। हा बात तो सही आहे। वयाने खूप मोठे असले तरी भावासारखे मला मानणारे आणि जीवाला जीव देणारे आमचे रमेश दादा। हा लवकर आहे लवकर कुठे चाललो आपण? नदीवरती चाललोय आपण। लवकर आहे शॉर्टकट तर आता इकडे थोडी पाकडी आहे चालायला, शिड्यात उतरायला उतरतोय आपण, सगळे लाईनीत उतरतात। आणि सुख म्हणजे गाव
आणि त्याच गावात आम्ही आता आलोय आणि फक्त फिरायचं आहे आम्हाला, फक्त फिरायचं आहे. टेऱ्याव. काय वाटतंय किती म्हणजे वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र भेटतो आणि वर्षानंतर जी मजा करतो, अशी 5-6 दिवसात जी मजा करतो ती वर्षभर आठवणीत राहते. अशी मजा करतो आम्ही लोक. तर खूप मजा येते अशी मजा करण्यासाठी. सगळ्यांची टिंगल उडवणं आणि सगळ्यांशी एकामेकाला चिडवणं, ह्या असा आहे ह्या तसा आहे. तर ह्याच्यामध्ये खूप दिवस जरी मोठा असला तरी कधी वेळ जातो निघून ते समजत नाही. तर याच्यात अर्धी आज संध्याकाळच्या पार्टीचं पण प्लॅनिंग चालू आहे. तर कोण बोलते मी तांदूळ देतो, कोण बोलते मी मीठ देतो, माझ्याकडून पैसे घेऊ नका. मी तिथं चूल बनवायला दगड पाहिजे तेवढ्या. लाकडी हे मुंबईचे असलेले असेच असतात, लाकडी तकडी बोलणारे. मुंबईचा भैया. मुंबईकर पण गप बसलेत आज सध्या. मुंबईकर आदू मुंबईचा फॅन आहे. 2 वर्ष बँड होते. 2 वर्ष बँड होतो आम्ही CSK वाला. पण तुमची यावेळेला हालत काय झाली ते सांगा भाई लोक. हालत क्या होगी? एक फुकट ट्रॉफी घेतले, एक फुकट. काय नाही 5 पैकी 4 तुमचे 4 5 पैकी अंपायर आहे ना, खास अंपायर आहे. हा तुमचा खास अंपायर आहे म्हणून सगळं मॅच जितत होतं आतापर्यंत मुंबई. अरे तुमची मुंबई इंडियन्स आहे तर मुंबई इंडियन्स मध्ये मराठी कोणतरी प्लेअर एक तरी खेळवला पाहिजे होता. काय रोहित शर्मा मराठी थोडी आहे का? हा? रोहित शर्मा मराठी आहे का? नाही भाई, रोहित शर्मा मराठी नाही आहे. त्याला मनसाल्याने बोलले. अरे मनसेवाले काय नाही बोलले, रोहित शर्मा मराठी नाही. पुढची 4 वर्ष आरसीबी ट्रॉफी मारते. 18 वर्ष आधी 90 साल बाकी. क्या बात कर रहे रे बाबा? 4 वर्ष आरसीबी ट्रॉफी आहे. 90 साल बाकी. आरसीबीचा फॅन आणि आमचे अध्यक्ष पण आरसीबीचाच फॅन आहेत. आणि हे मुंबईवाले आहेत. हे मुंबईवाले बाहेर पडलेत आधीच म्हणून तर ते काय बोलत नाही, गप्पा आहेत सगळेजण. काय माहिती आम्ही आता ट्रॉफीचा फुल आनंद घेतलेला आहे. आम्ही पण घेतलाय, CSK वाल्यांनी पण घेतलाय. कट्टर मुंबईकर आहोत. जिगरी आहे जिगरी. ह्या पण आपला जिगरी आहे, तो पण आपला जिगरी आहे. डुमडुम. आता एक जण जात आहेत. ओरिजिनल वाट, गावाकडच्या वाटा अशाच असतात. तर हे मुंबईच्यांना काही समजत नाही जास्त जायचं कसं नाही ते चाललं. हे बघा सगळे आलेत, उपाध्यक्ष पण. आणि आधी बोलतो दिनकरता ये धरतो. सगळे जण जात आहेत. केला पाणी आलं. हे बघा पाण्याचा टायमिंग चालू आहे तर पाणी येतंय वरती. एवढं फास्ट मध्ये पाणी येतंय, खूप पाणी फास्ट वरती येतंय. तर हे बघा आता आपण इकडे पण आलोय आणि इकडून पण जरा वरती चढण्यासाठी नाही जमत आहे, पाय वगैरे सरकतात. ते बघा कसं जात आहे आणि पडले. कशाला मस्ती करता हे धर. आणि हा वापस खाली पडला या बघा. अकबर भाई लेखत होते तेव्हा ना. नाही आपण आपली होती. गावाला जायचं गावाला. गाव इतनी खुशी तर संध्याकाळची पार्टीचं प्लॅनिंग आहे. वरती आलेत खूप दिवसानंतर, तर फोटो काढतायत, व्हिडिओ बनवतात सगळेजण. आणि आता त्या साईडला जातो, तिकडे पण आहे आपल्याकडं जाण्यासाठी. आणि तिकडून नदी तर अजूनच पूर्ण पाण्यात जाण्यासाठी रस्ता आहे आपल्याला. तर आपण तिकडे पण जाणार आहोत. तिथे सगळे बसलेत, पाणी वगैरे पितात. सर चला. बघा बघा
राकेश पवार बोललो ना, हा मिसिंग आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. मुंबईला राहून बोलतोय करा करा मजा करा, तुम्हीच मजा करा असं बोलतोय तो. आणि आमचा अध्यक्ष आमचा खजिनदार पण आहे, खजिनदार. दुसऱ्या ठिकाणी चाललोय आपण, जिथे मी तुम्हाला बोललो की आपण तिकडे जातोय. आता तिकडून आपल्याला पाणी जवळ भेटेल, म्हणजे पाण्यामध्ये उतरू शकतो. तिकडे साठीला जातोय. मी मगाशी बोलत होतो की तिकडून आपण पूर्ण नदीमध्ये जाऊ शकतो, तर तिकडे चालू आहे आपण. भरतीच्या वेळेला बघा इथपर्यंत पाणी येतं. आता थोडं पाणी ओटी होऊन वापस भरतीला आलो आहे आपण. भरतीचं पाणी चालू आहे, तर चप्पल काढूया इथे आणि चला. हे बघा व्हिडिओ दाखव ना. उतरलेत म्हणजे लाज मार मी वाचाड पडला तो. पाय खाली जाल, पाठी मागे हो. चला माहित पडत नाही तर झालं. नदी वगैरे आपण फिरलोय आणि आता बोलतात की संध्याकाळी खेळायचं आहे, तर एनर्जी लॉस नाही झाली पाहिजे, वेस्ट नाही गेली पाहिजे. तर आता आपण रिटर्न फिरतोय. तर आपण आता जातो घराकडे. आणि कुठून पण रस्ता शोधत शोधत घुसतात सगळेजण. हे बघा हुंबरचं फल आहे हे. अंजीर अंजीर गावठी अंजीर आहेत. लाल झाल्यावरती खातात असं आदू बोलतोय. आता मला पण माहिती नाही लाल झाल्यावरती खातात की पिवलं झाल्यावरती खातात ते. बात तो सही है. आणि हे बघा कसलं वाटतंय, काय वातावरण आहे. असे शुद्ध वातावरणात कोण यायला हे नाही करत की नाही म्हणून तर गावाला यायचं नाही, मला बरं नाही वाटत, असं नाही तसं नाही. गावाला येण्यासाठी सगळीच माणसं धावत असतात, कारण की कामाचा खूप प्रॉब्लेम असतो, सुट्ट्या भेटत नाही. त्यामुळं आधी आम्ही ह्या लोकांना बोलायचो काय तुम्ही मुंबईला जाता आणि वापस येता, आम्ही जर गेलो तर आम्ही वापस येणार नाही. पण आत्ता आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला समजतं की मुंबई काय असते आणि गाव काय असतो. तर खरा अर्थ तसं आत्ता समजला आहे. गाव खूप महत्त्वाचं आहे. जर एन्जॉयमेंट करायची असेल तर गावात राहून करा. मुंबईला एन्जॉयमेंट काहीच नाही आहे, मी सांगतो तुम्हाला. खूप बोरिंग आहे. फक्त काम आणि काम असतं, बाकी काय नाही. आणि गावी आल्यावरती फक्त फिरणं, मस्ती, मजा हे सगळं चालू असतं. याचं लग्न झालंय, याला विचारायचं काय लाईफ आहे मुंबईला, ती तो सांगेल आपल्याला लाईफ काय आहे ते. सर्व हाय गावात आणि हा फक्त आम्ही राहतो मुंबईला. त्यामुळं सगळे झाडाखाली आता बसलोय. असेल ते पण आता आपण इथून पण निघालोय. बसलो होतो, थोडं उन्हातून आलो ना एवढ्या, तर झाडाखाली बसलो होतो आपण. चांगला आंबा भेटला. आणि हा बघा कलमाचा आंबा भेटलाय. जाताना दुसऱ्या वाटेतून आणि येताना दुसऱ्या वाटेतून आलोय आता आपण. मेन आहे, केवढी मोठी मेन आहे, तर साप केवढा असेल तर विचार करा तुम्ही. हे बघा केवढी मोठी मेन आहे. वाघान ढकार दिला. बिबट्या बिबट्या. सगळ्यांनी बाय करा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.